नमस्कार. सध्या शेअर मार्केट बद्दल निगेटिव्ह वातावरण चालू आहे. त्यामध्ये इराणचं युद्ध असेल किंवा इतर काही जागतिक घडामोडी असतील. शेअर मार्केटमध्ये सध्या खूप लॉस होतोय लोकांचा. पण मी तुम्हाला काही असे शेअर्स सांगणार आहे, की आत्ता ते शेअर्स खूप डाऊन आहेत. खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळतायत. तर ते शेअर्स तुम्ही विकत घ्या, जर तुमच्याकडे चांगला पैसा असेल तर. आणि तुम्हाला 1 महिना किंवा 2 महिन्यामध्ये ते शेअर्स त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा मिळवून देणार आहेत. कारण हे शेअर्स परत कधी खाली येतील याची तुम्हाला माहिती नाही आहे. हे शेअर्स काही दिवसानंतर जरा रिकव्हरी झाल्यानंतर हे परत वाढणार आहेत. त्यामुळे काही शेअर्सची मी तुम्हाला माहिती देतोय. त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर सगळ्यात सोपा जो आहे आणि सर्वांचा लाडका शेअर्स तो जो ज्याला म्हणतात तो आहे सुझलॉन. सुझलॉनमध्ये सध्या सुझलॉनची किंमत ₹41 आणि 74 पैसे किंवा सरासरी ₹42 ला हा शेअर सध्या आपल्याला मिळू शकतो. लक्षात ठेवा, सुझलॉन हा ₹4 शेअर्स होता. ₹4 गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिला तर. आता त्याची किंमत 41 आहे. तो 70-80 या रेंजमध्ये जाऊन आलेला आहे. त्यामुळे तो इथून पुढं भरधाव वेगानं त्याची घौडदौड चालणार आहे. त्यामुळे हा हा शेअर्स जर तुम्हाला मिळत असेल तर आणि तुमची गुंतवणुकीची इच्छा असेल तर तुम्ही या शेअर्सचा नक्की विचार करा. याचे काही आपण स्टॅटिस्टिक्स बघूया. तर याच्यामध्ये बघा ₹4 न आता ह्यो घसरत चाललाय. 6 महिन्यामध्ये याची घसरणी ₹17 आहे. त्यामुळे हा शेअर्स तुम्ही नक्की विचार करा. ₹35 ला होता हा मागच्या आठवड्यामध्ये. आता परत वाढत हा असा चाललेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जो पुढचा शेअर्स आहे तो आपण पाहूया. तो म्हणजे रतन इंडिया. पॉवर सेक्टर मधली ही कंपनी आहे रतन इंडिया. सध्या म्हणजे आज त्याची किंमत ₹8.34 आहे. जर तुमची ₹8.34 म्हणजे हा पेनी स्टॉकमध्ये येतो. त्यामुळे हा पॉवर सेक्टर मधला आहे, ऊर्जा क्षेत्रातला आहे. त्यामुळे याच्यावरती तुम्ही चांगलं लक्ष ठेवा आणि हा शेअर्स तुम्ही घेऊ शकता. त्यानंतरचा जो दुसरा शेअर्स आहे बघा, जेपी पॉवर. आता हा जेपी पॉवर आज ₹1.17 ने वाढलेला आहे. याच्याबद्दल अजून आपण थोडं अजून माहिती घेऊया. तर तो हा शेअर्स आपल्याला असं सांगतो बघा, की आपले जे अदानी आहेत, अनिल ठीक आहे, गौतम अदानी. तर ते या कंपनीमध्ये गुंतवणूक करतायत किंवा आपली त्यांची हिस्सेदारी या कंपनीला घेण्याची आहे. ठीक आहे. त्यामुळे हा शेअर्स तुफान वाढणार आहे. ठीक आहे. त्यामुळे हा शेअर्स शक्यतो तुम्ही घ्या. चांगला शेअर्स आहे आणि याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून आणि चांगला अभ्यास करून याचा हे करा. त्यानंतरचा जो पुढचा जो शेअर्स आहे तो मी तुम्हाला सांगतो. SEPC लिमिटेड हा एक शेअर्स आहे. जर या शेअर्समध्ये बघितला तर हा 37 पैशानं आज वाढलेला आहे. ठीक आहे. तर 6 महिन्याचं जर आपण रेकॉर्ड बघितलं तर तो ₹8 न घसरलेला आहे. म्हणजे हा ₹14 आसपास शेअर्स होता. त्यामुळे तो आज इतका आहे. तर हा शेअर्स परत आपली रॅली ₹15 घेऊन जाईल. अशी या शेअर्स बद्दल आपल्याला एक अनुमान बांधता येतं. ठीक आहे. त्यामुळे छोटा किंमत आहे, याची छोटी किंमत आहे, ₹5.22 आहे. त्यामुळे हा शेअर्स तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचे जे महत्वाचे पुढचे शेअर्स ते आहेत ते बघू आपण. उग्रो कॅपिटल लिमिटेड. उग्रो कॅपिटल लिमिटेड. ठीक आहे. तर बघा ₹100 आत्ताच झाला. ₹13 वाढलाय बघा आज हा शेअर्स. 5 दिवसामध्ये या शेअर्सची किंमत जर आपण बघितली आणि हा 1 महिन्यामध्ये हा तरी पण ₹29 कमी झालेला आहे शेअर्स 1 महिन्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे हा शेअर्स परत ₹29 वाढेल. म्हणजे ₹130-140 ला हा शेअर्स जाऊ शकतो या महिन्याभरामध्ये. आजच याची किंमत ₹13 वाढलेली आहे. म्हणजे हा शेअर्स तुम्हाला नक्की फायद्याचा आहे. त्यानंतर जर जो पुढचा जो शेअर्स आहे तो आहे पॉवर फायनान्स, PFC. ठीक आहे. फायनान्स सेक्टरमधली ही एक मोठी कंपनी आहे आणि सकारात्मक असं या कंपनीबद्दल बोललं जातं. तर ते तुम्ही इथं लक्षात ठेवा. पॉवर म्हणजे बघा, आज ₹9 म्हणजे जवळपास ₹10 हा शेअर्स वाढलाय. 5 दिवसामध्ये या शेअर्सची किंमत ₹27 वाढलेली आहे. त्यामुळे हा अ, अ, या शेअर्सवरती तुम्ही लक्षात ठेवा आणि लाँग टर्मसाठी म्हणजे जर तुम्हाला 1 महिना 2 महिन्यानं जरी विचार केला तर याच्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतात. असा हा शेअर्स आहे. त्यानंतर तुम्हाला ज्युपिटर गाड्यांचं जी कंपनी आहे, ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड. आज ₹8 ने वाढलाय हा शेअर्स. तर हा शेअर्स पण चांगला आहे. बघा, आपण याची 6 महिन्याची कामगिरी बघितली तर तो ₹71 न घसरलेला आहे अजून सुद्धा. ठीक आहे. त्यामुळे घसरणे एखाद्या शेअर्समध्ये लॉस होतो किंवा तो शेअर्स कमी होतो म्हणजे काय होतो, की आपल्याला ती संधी असते विकत घेणाऱ्यांसाठी.
की हा आता तो 71 रुपयानं कमी झालेला आहे, तर आपण त्यामध्ये पैसे गुंतवू शकतो आणि तो शेअर्स पुन्हा चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो, असा त्याचा अर्थ असतो सोप्या पद्धतीनं. त्यानंतर बघा, थिरुमलाई केमिकल्स ही एक कंपनी आहे. थिरुमलाई केमिकल्स. तर या कंपनीबद्दल आपण थोडी माहिती घेऊया, की या शेअर्स बद्दल, सॉरी, 24 रुपयानं हा वाढलेला आहे. ठीक आहे, 24 रुपये 70 पैसे. तर 6 महिन्यामध्ये 133 अजून घसरलेला आहे तो. ठीक आहे, म्हणजे याची किंमत किती होती, तर ती 330 रुपयाला हा शेअर्स गेला होता 6 महिन्यापूर्वी. त्यामुळे हा शेअर्स परत त्या सायकलमध्ये जात असतो. लक्षात आलं, वर खाली वर खाली हे होतच असतं. तर या पद्धतीनं तुम्ही असे शेअर्सचा इथं अभ्यास केला पाहिजे. तर सांगायचा उद्देश असा होता, की आता शेअर मार्केट डाऊन आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण खरेदी करणाऱ्या लोकांसाठी हा आत्ताचा काळ हा सुवर्ण काळ आहे. ठीक आहे, ज्यांनी अगोदरच गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांचे शेअर्स खाली पडलेले आहेत, तर त्यांच्या बाबतीत थोडं ते निगेटिव्ह असेल, पण आपल्याला पैसा लावायचा असेल तर हे शेअर्स काही नक्की चांगले आहेत. दुसरा एक शेअर्स मी तुम्हाला सांगू शकतो, तो म्हणजे आहे रिलायन्स पॉवर. तो सध्या 22 रुपये किंवा 22 रुपये 50 पैसे अशा पद्धतीने तो मागं पुढं होतोय. तर त्या शेअर्स बद्दल तुम्ही थोडी माहिती घेऊन, तो 29-33 रुपयाला होता मागच्या 1 महिन्यापूर्वी. ठीक आहे, तर 10 ते 12 रुपये तुम्ही त्यामध्ये फायदा घेऊ शकता जर आता गुंतवणूक केला त्या शेअर्समध्ये. तर तो शेअर्स तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा म्हणजे अदानी पॉवर हा शेअर सध्या सकारात्मक चाललेला आहे. तर अदानी पॉवर शेअर्स पण तुम्ही घेण्याचा विचार करा. आणि दुसरं काय असतं, कुठल्याही शेअर्समध्ये जेव्हा तुम्ही बघता ना, तर त्याच्यामध्ये जे प्रमोटर्स असतात, प्रमोटर्स म्हणजे मूळ संस्थापक ज्याला म्हणतो आपण, ती कंपनी तयार करणारे किंवा कंपनीचे संस्थापक मंडळ जे असतं, त्यांची माहिती घ्या. ते जर त्यांची जर पर्सेंटेज त्याच्यामध्ये जास्त असेल, तर तो शेअर्स काय असतो, विकत घेण्यासाठी किंवा विश्वासाला पात्र असा तो शेअर्स आपल्याला म्हणता येऊ शकतो. तर त्या पद्धतीने तुम्ही त्याचा विचार झाला पाहिजे. तर सुझलॉन हा शेअर्स लॉंग टर्मचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. तसं येस बँक पण आपल्याला दिसते. येस बँक पण आपल्या मूळ स्थितीमध्ये येते असं दिसते. कारण येस बँक हा शेअर्स सुद्धा तुम्ही विकत घेण्याचा विचार करा. कारण किंवा त्याला लागून जो आहे बघा, आयडिया, आयडिया कंपनी जी आहे, सॉरी, आयडिया व्होडाफोन कंपनी, तो शेअर्स 12 रुपये 13 रुपयाला जातोय. आता सध्या तो 9 रुपये 41 पैशाला आहे. म्हणजे तो शेअर सुद्धा आपल्याला 4 ते 5 रुपयाचा सध्याच्या काळामध्ये फायदा देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही शेअर मार्केट थोडं स्वतः अभ्यास करा. कोणताही क्लास लावायची गरज नसते. ऑप्शन ट्रेडिंग किंवा इंट्राडे सारख्या मोहमायामध्ये पडू नका आणि इक्विटीमध्ये विचार करा. म्हणजे एकदा शेअर्स घेतला की काही दिवस थांबण्याची आपली तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. ठीक आहे, त्या दृष्टीनं शेअर मार्केट हे खूप चांगलं आहे. थँक्यू, बाय.